कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। हरि ओम। सर्व साधक बंधू भगिनींना, हितचिंतक, नवागत, पाहुणे या सगळ्यांना हरि ओम। गीता ज्ञानेश्वरी वर्ग याच्या पहिल्या अध्यायावर आज आपण विवेचन ऐकणार आहात। 25 जानेवारीला आपण गीता ज्ञानेश्वरी वर्गाचा प्रास्ताविक पाठ घेतला होता। त्या पाठामध्ये आपण गीतेचं महत्त्व काय आहे, ज्ञानेश्वरीचं महत्त्व काय आहे हे सगळं समजावून घेतलं। त्यावेळेला आपण 11 डिसेंबरला गीता जयंतीच्या निमित्ताने कुरुक्षेत्रावरची मृत्तिका आणि आपल्याकडचं यज्ञभस्म यांचं मिश्रण कसं केलं, त्यावेळेला संकल्प कसा केला, प्रार्थना कशी केली, हे सगळं त्या दिवशी आपण समजावून घेतलेलं आहे। आपण गीता ज्ञानेश्वरी वर्गाची पुन्हा एकदा सुरुवात करतो आहोत। खरं म्हटलं तर 1971 साली स्वामीजींनी हा एक महाप्रकल्प सुरू केला होता। जवळजवळ 800 गीतावर्ग त्यावेळेला सुरू झाले होते आणि 14 वर्ष ती साधना चालू राहिलेली होती। आपण आता सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करतो आहे मनशक्तीचं, आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपण या गीता ज्ञानेश्वरी वर्गाची सुरुवात केलेली आहे। आता आपण सुरुवात करताना राष्ट्रकल्याण प्रार्थनेने सुरुवात करणार आहोत। आपण सगळ्यांनी एकत्रित रीतीने ती म्हणायला हरकत नाही, मयूरदादा आपल्याला सांगतील। हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे, यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे। या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत। मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु। हरि ओम। आपण मागच्या वेळेला गीतेचं महात्म्य काय आहे आणि ज्ञानेश्वरीचं महात्म्य काय आहे हे समजावून घेतलं होतं। एका तऱ्हेने भगवद्गीता म्हणजे भगवान कृष्णांनी गायलेलं हे गान आहे, म्हणून आज आपण कृष्णस्तुती ही ऐकणार आहोत। ज्या भगवंतांनी ही सगळी गीता सांगितलेली आहे त्यांचं महात्म्य काय आहे, त्यांचं मोठेपण काय आहे, हे या कृष्णस्तुतीतून आपण समजावून घेणार आहोत। दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्। तिये वेळी तो संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचलले, जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मुख। तैसे ते घनदाट उगवले एक वाट, जैसे उसळले कालकूट धरी कवण। ना तरी वडवानल साधुकला, प्रलय वाते पोखला, सागर शोषूनी उदवला अंबरासी। तैसे दळ दुर्धर
नाना व्यूई परिकर अवगमले भयासुर ते काळी. भगवान कृष्णांची स्तुती आपण ऐकली. आता आपण कृतज्ञता वंदन करूयात. ज्या स्वामीजींच्या तत्त्वज्ञानावर आधारित आपण हे सगळं विवेचन समजावून घेणार आहोत, त्या पूज्य स्वामींच्या चेतन प्रेरणेला आपण वंदन करूयात. प्रकाशशक्तीला वंदन करूयात. महाशून्यबिंदूला, त्या शक्तीला वंदन करूयात. हरिओम. आज आपला गीतेचा पहिला अध्याय आहे. या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग. अर्जुनाच्या मनामध्ये आपण युद्ध लढावं का लढू नये आणि कशासाठी आपण हे करतो आहोत, याने आपल्याला खरं सुख मिळणार आहे का, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल जे प्रश्न निर्माण झाले, जो संभ्रम निर्माण झाला, त्यामुळे या अध्यायाचं नाव अर्जुन विषाद योग असं आहे. प्रत्येक अध्यायाचा अगदी थोडक्यात सारांश आपण समजावून घेऊ शकतो. काय त्या अध्यायाला आपल्याला सांगायचं आहे, तर या पहिल्या अध्यायामध्ये विषय जो आलेला आहे त्याचं सार असं आहे, जीवनामध्ये अनेक प्रकारचे मोह निर्माण होतात. या मोहाचा नाश करून जीवन सुखी करण्यासाठी, ते ज्ञान घेण्यासाठी मनाची तयारी करणं हे या अध्यायाचं सार आहे. अभ्यासाचे उद्देश हे प्रत्येक कालानुरूप ठरत गेलेले आहेत. आपण मागच्या वेळेला शंकराचार्यांपासून ते थेट विनोबांपर्यंत आणि स्वामीजींपर्यंत अनेकांनी गीतेवरची भाष्य कशी लिहिलेली आहेत हे ऐकलं होतं. काय घडलं होतं, आपल्या या अभ्यासाचा उद्देश काय आहे, त्यासाठी थोडी पार्श्वभूमी समजून घ्या. ज्यावेळेला आदी शंकराचार्यांनी गीतेवरचं भाष्य लिहिलं, ते अर्थात संस्कृतमधून लिहिलं, त्यावेळेला गौतम बुद्धाचं तत्त्वज्ञान हे सगळीकडे चांगल्या तऱ्हेने पसरलेलं होतं. मग गौतम बुद्धाचं तत्त्वज्ञानसुद्धा का सुरू झालं, त्याचं कारण असं होतं की वैदिक परंपरेमध्ये ज्या काही गोष्टी मूळ तत्त्वज्ञानाच्या होत्या, त्याला नंतरच्या काळात काही कर्मकांड जोडलं गेलं आणि त्यामुळे मूळ तत्त्वज्ञान जे आहे हे थोडंसं मागे पडलं. त्यासाठी त्याच्यातले जे दोष होते ते दोष घालवून समाजाचा उद्धार व्हावा म्हणून गौतम बुद्धांनी मध्यम मार्ग सांगितला. अनेक शतकं त्याचा अभ्यास सुरू राहिला, परंतु त्यानंतर त्याही तत्त्वज्ञानाच्या पालन करणाऱ्यांमध्ये काही दोष निर्माण झाले. मूळचं तत्त्वज्ञान खूपच चांगलं आहे, चांगलं होतं आणि अजूनही आहे, पण त्याचं पालन करणारे जे आहेत त्यांच्या वर्तनामध्ये काही दोष निर्माण व्हायला लागले किंवा काही प्रमाणात अहिंसेचा अतिरेक व्हायला लागला. मग त्यावेळेला पुन्हा एकदा क्षात्रतेज सगळीकडे निर्माण व्हावं या उद्देशाने आदी शंकराचार्यांनी गीतेचं माध्यम घेतलं आणि त्यावेळच्या समाजाला जागृत करायचा प्रयत्न केला. त्यानंतर 13व्या शतकाच्या सुमाराला ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. थोडंसं त्याचं सूत्र लक्षात घ्या. नामदेव महाराजांच्या बरोबर ज्ञानेश्वर महाराज सगळ्या भारतभर भ्रमण करत होते आणि त्यावेळेला त्यांना परचक्राच्या काही खुणा ह्या जाणवल्या असाव्यात आणि त्यामुळे त्यांना असं लक्षात आलं की आता समाजामध्ये पुन्हा एकदा शौर्य, धैर्य आणि भयमुक्ती ही निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरी हे माध्यम घेतलं. गीतेचा नुसता अनुवाद केला नाही. गीता ही 700 श्लोकांची आहे आणि ज्ञानेश्वरी जवळजवळ 9000 श्लोकांची आहे. पण ज्ञानेश्वरांनी एक महत्त्वाची गोष्ट केली आणि ती म्हणजे
त्यावेळच्या प्राकृत मराठीमध्ये त्यांनी गीतेचं सगळं तत्त्वज्ञान आणलं आणि त्यामुळे त्यावेळचा जो समाज होता या समाजाला मोगली आक्रमणाच्या विरुद्ध लढण्याची प्रेरणा निर्माण करणं हे त्यामुळे सहजतेने शक्य झालं. सगळ्या संतांचं काम हेच होतं की समाजाला कायमचं जागृत करणं, निमित्त ते निर्णय घेत होते. ज्ञानेश्वरी ही त्यासाठीच उपयुक्त ठरली. त्यानंतरचा काळ आहे तो थेट ब्रिटिश काळ. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. ज्ञानमार्ग नाही आहे तो नुसता, तर तो कर्मयोगावर आधारित असा मार्ग आहे. आणि त्यांनीच म्हटलं आहे त्याप्रमाणे त्यावेळेचा समाज हा एखाद्या निद्रिस्त गोळ्याप्रमाणे झाला होता. त्याच्यामध्ये चेतना निर्माण होण्याची गरज होती आणि म्हणून लोकमान्य टिळकांनी कर्मयोगावर आधारित गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. विनोबाजींनी त्याला तत्त्वज्ञानाची जोड दिली आणि स्वामीजींनी, स्वामी विज्ञानानंद यांनी तेच गीतेचं तत्त्वज्ञान विज्ञानाच्या माध्यमातून जगासमोर मांडलं. आपण मागच्या वेळेला पाहिलं गीता इन टर्म्स ऑफ लेटेस्ट इन सायन्स किंवा गीता सुखसिद्धी, विज्ञान परिभाषेत गीता हे ग्रंथ स्वामीजींनी लिहिले आणि त्या माध्यमातून गीतेचं तत्त्वज्ञान हे विज्ञानाच्या परिभाषेतून मांडलं. स्वामीजी तिथे थांबले नाहीत. त्यांना लक्षात आलं की केवळ तत्त्वज्ञानही पुरेसं नाही आहे, त्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास व्हायला पाहिजे, चिंतन व्हायला पाहिजे. पण तिथे समाजाने थांबता कामा नये. त्या सगळ्याला सद्वर्तनाची, त्यागाची, सेवेची जोड द्यायला पाहिजे. आणि म्हणून 1971 साली स्वामीजींनी गीता साम्य विज्ञान हा प्रथम खंड प्रकाशित केला. 35 श्लोकांवर आधारित आणि त्याच्या पार्श्वभूमीसकट जवळजवळ 900 पानांचा हा खंड आहे. आणि त्यावेळेला जे गीता वर्ग सुरू झाले, जवळजवळ 800 गीता वर्ग सुरू झाले आणि त्याच्यातून मनशक्तीच्या कार्यकर्त्यांचं उत्तम असं कार्याचं बीज रोवलं गेलं. मनशक्ती केंद्र हे तिथपासून हळूहळू विकसित होत गेलेलं आहे आणि त्याला जोड दिली त्यांनी विज्ञानाची. विज्ञान, तत्त्वज्ञान आणि व्यवहार याची सांगड त्यांनी घातलेली आहे. मग आजच्या काळात पुन्हा एकदा आपल्याला गीतेचा अभ्यास करायचा आहे. का करायचा आहे? गीतेच्याच एका श्लोकामध्ये भगवान कृष्णांनी म्हटलेलं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. म्हणजे ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येईल, म्हणजेच धर्मामध्ये काही अयोग्य गोष्टी शिरतील किंवा त्याचा लोकजागृतीसाठी उपयोग होणं कमी होईल, त्या प्रत्येक वेळेला मी अवतार घेईन. मग मित्रांनो, आपण विचार करूयात आजच्या काळात गरज काय आहे. मनशक्ती केंद्र हे तर विस्तारित झालेलं आहे. जवळजवळ 50च्या वर केंद्र आहेत, हजारो साधक कार्यकर्ते आहेत. मग तरीसुद्धा आज आपल्याला गीता ज्ञानेश्वरीचा आधार का घ्यायचा आहे? त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे आणि ते म्हणजे गेल्या जवळजवळ 25-30 वर्षामध्ये तंत्रज्ञानाचा जो अफाट विस्तार झालेला आहे, अतिशय वेगाने प्रगती झालेली आहे. एका बाजूने ती तंत्रज्ञानाची प्रगती ही अनेक प्रकारच्या सोयीसुविधा निर्माण करणारी झालेली आहे. नो डाऊट, खरं आहे ते. परंतु प्रत्येक गोष्टीच्या 2 बाजू असतात. तसं तंत्रज्ञानाचा हा जसा उपयोग आहे, तसं या तंत्रज्ञानामुळेच आज बालवर्ग, युवा वर्ग, किशोर वर्ग हे सगळेजण जणू काही ते तंत्रज्ञानाचे गुलाम झाल्यासारखे झालेले आहेत. आज त्याचा उपयोग ज्ञानासाठी फक्त होत नाही आहे, वरवरच्या मनोरंजनासाठी होतो आहे. केवळ टाईमपास म्हणून कित्येक जणं त्याच्याकडे पाहत आहेत. म्हणजे चेष्टेने म्हटलं जातं
की पूर्वीच्या आया काय करायच्या, लहान बालक जेवत नसेल तर ते म्हणायचे हा घास काऊचा, हा घास चिवचा. आज त्यांची लहान मुलं 1.5-2 वर्षाची 3 वर्षाची जेवत नाहीत. आईला विचारलं काय झालं, नाही म्हणे मोबाईल पाहिल्याशिवाय त्याला जेवणच जात नाही, मोबाईल पाहत पाहतच तो जेवतो, हा घासही मोबाईलचा, तो घासही मोबाईलचाच किंवा मोबाईलमधल्या पात्रांचा. तर अशा तऱ्हेचं आज त्या लहान मुलांचं सगळं भावविश्व त्या मोबाईलच्या भोवती निर्माण झालेलं आहे. आजचा आपल्याकडचा किशोर वर्ग असो किंवा तरुण वर्ग असो, अनेक प्रकारच्या त्याच्यातल्या ज्या दुर्गुणांचा भाग आहे त्याच्या अधीन झालेले आहेत. आज मोबाईलच्याद्वारे एका तऱ्हेने सगळं जग जवळ आलेलं आहे, पण त्याच्यामधूनच सायबर क्राईम वाढलेलं आहे, डिजिटल गुन्हे वाढलेले आहेत, फसवाफसवी वाढलेली आहे. म्हणजे तंत्रज्ञानाचा उपयोग चांगुलपणाने होण्यासाठी जरूर करायला पाहिजे, पण तो आज होत नाही आहे. उलट त्याचा वापर हा इतरांना फसवण्यासाठी, त्रास देण्यासाठी केला जातो आहे. मग अशा वेळेला हा समाज एका तऱ्हेने आपल्या मनशक्तीकडे आशेने पाहतो आहे. कारण स्वामीजींनी गर्भसंस्कारापासून ते तारुण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर संस्कार, विज्ञान, समाजाचा चांगुलपणा, समाजासाठी आपलं काही ना काहीतरी योगदान देण्याची वृत्ती ही कशी आवश्यक आहे हे सांगितलेलं आहे आणि त्याची आज समाजाला गरज आहे. लोकमान्य टिळकांनी गीतेची टीका लिहिली आणि त्यावेळेला एक वेदातला श्लोक त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे. समारोपाच्या वेळेला योगायोग असा की या गीता साम्य विज्ञान खंडाच्या सुरुवातीला जी प्रस्तावना स्वामीजींनी केलेली आहे त्याच्यात स्वामीजींनी तोच श्लोक दिलेला आहे आणि तेच आपल्या या गीता ज्ञानेश्वरी वर्गाचं उद्दिष्ट आहे. काय आहे लक्षात घ्या. समानीव आकुतिः समाना हृदयानी वहा समानमस्तु वो मनो यथा वहा सुसासती. आमची सगळ्यांची मन एकसारखी असो, अभिप्राय एकसारखा असो, अंतःकरण एकसारखी असोत, विचार एकसारखे असोत की ज्यामुळे आम्ही एकत्र येऊन सगळ्या समाजाचं कल्याण होईल. आज मनशक्तीसमोर आपण हेच उद्दिष्ट ठेवतो आहोत की आपल्याला समाज संघटन करायचं आहे. पण हे समाज संघटन करत असताना त्याला पाया कोणता द्यायचा आहे, गीता ज्ञानेश्वरीच्या तत्त्वज्ञानाचा. त्याला भक्कम आधार कशाचा द्यायचा आहे, स्वामीजींनी मांडलेल्या नवतत्वज्ञानाचा, ज्याच्यामध्ये विज्ञानही आहे, आधुनिक तंत्रज्ञानही आहे, पण त्याचबरोबर समाजहितही आहे. मित्रांनो, मगाशी आपण राष्ट्रकल्याण प्रार्थना केली. त्या राष्ट्रकल्याण प्रार्थनेचा जो उद्देश आहे तोच आपल्या या गीता वर्गाचा उद्देश आहे आणि तो आहे व्यक्तीपासून विश्वापर्यंत सगळ्यांचं कल्याण होवो. या हेतूसाठी आपण हा वर्ग पुन्हा एकदा सुरू केलेला आहे आणि म्हणून स्वामीजींनी अनेक ग्रंथांमध्ये जे विचार मांडलेले आहेत त्या विचारांचं वाचन करायचं आहे, चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे आणि त्याला सेवा त्यागरूपी वर्तनाची जोड द्यायची आहे. या सगळ्या उद्देशाने आणि मनशक्तीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं उत्तम संघटन व्हावं यासाठी आपण हे गीता वर्ग सुरू केलेले आहेत. अगदी सोपं आहे. आपल्या स्थानिक केंद्रामध्ये आपण महिन्यातून कमीत कमी एकत्र या. त्यावेळेला हे ऑनलाईन विवेचन तुम्हाला सगळ्यांना उपलब्ध होईल. दर महिन्याला एका अध्यायावर कमीत कमी एक अध्याय एका महिन्यात. काही वेळेला काही अध्याय इतके महत्त्वाचे मोठे आहेत की त्या अध्यायावर 2 किंवा 3 वेळासुद्धा बोलावं लागेल, पण तेच सगळ्यांना आपण उपलब्ध करू. आणि मग दर आठवड्याला एक तर स्थानिक केंद्रात जमावं,
नाही तर आपण राहतो त्याच्या आजूबाजूला कमीत कमी 7 जणांनी एकत्र येऊन हे गीतावर्ग चालवायचे आहेत. आता हे गीतावर्ग कसे चालवावेत यासाठी आपण परवाच्या मेळाव्याच्याच दिवशी गीता ज्ञानेश्वरी अभ्यासवर्गासाठीचं हे 16 पानी ही पुस्तिका आपण सगळ्यांना उपलब्ध केलेली आहे. परवा मेळाव्याच्या दिवशी सगळ्या केंद्र प्रतिनिधींनी ही घेतलेली आहे. ज्यांचा घ्यायचं राहिलेलं असेल त्यांनी ती घ्यावी. त्याचप्रमाणे कमीत कमी 7 जणांनी एकत्र येऊन वर्ग चालवण्याच्या दृष्टीने ज्यांना ज्यांना कार्य करायचं आहे त्यांनी ही पुस्तिका घ्यावी. या पुस्तिकेमध्ये आपण सविस्तर आराखडा दिलेला आहे. काय आहे त्याच्यामध्ये गीता ज्ञानेश्वरी वर्गाचं स्वरूप कसं असावं हे आपण सांगितलेलं आहे. स्थानिक पातळीवर गीतावर्ग कसे चालावेत हे सांगितलेलं आहे. गीतेचे श्लोक आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्या ह्या पुण्यमय का आहेत हे त्याच्या थोडक्यात दिलेलं आहे. एकाग्रतेसाठी त्याच्या ध्यानासाठी ओमचा उपयोग कसा करावा हेही आपण सांगितलेलं आहे. त्याला नाडी प्रयोगाची जोड का आणि कशी द्यावी हे त्याच्यामध्ये आलेलं आहे. मनशांतीच्या 16 सोप्या पद्धती स्वामीजींनी आपल्यासमोर सादर केलेल्या आहेत. त्याचा आपण साधनेसाठी वापर करू शकणार आहोत. आपण मगाशी म्हटलं कमीत कमी 7 जणांनी एकत्र यायचं. का यायचं? त्याच्यामुळे शक्ती जुळवणूक कशी होते, त्यामुळे रेझोनान्स आणि संघटनेची शक्ती कशी निर्माण होते हे आपण समजून घेणार आहोत. सेवा, श्रमानंद, त्यागाची जोड हे पथ्य म्हणून कसं असायला पाहिजे तेही या पुस्तिकेत दिलेलं आहे. गीता साम्य विज्ञान या मूळ खंडात जवळजवळ 32 प्रकारच्या ज्ञानशाखांचा उल्लेख आहे. स्वामीजींनी तो दिलेला आहे. आपल्याला एक प्रेरणा मिळावी म्हणून त्या सगळ्या शाखांचा उल्लेख या पुस्तिकेमध्ये केलेला आहे. गीता अभ्यासवर्ग हे कोणाकोणाला उपयोगी आहेत, गीता अभ्यासवर्गाचे लाभ कोणते आहेत तेही त्याच्यामध्ये आलेलं आहे. गीतेमध्ये आधुनिक मानसशास्त्र कसं आहे, त्याचं उद्दिष्ट या गीतेमध्ये परिपूर्ण होतं आहे की नाही हे सगळं आलेलं आहे. आणि नंतर मग सहभाग घेणाऱ्यांसाठी एक फॉर्मही दिला आहे आणि नंतर सगळ्यांना आपण आवाहन केलेलं आहे. हे आवाहन आपण नंतर योग्य वेळेला समजून घेणार आहोत. त्या थोडक्यात आपला उद्देश आहे संघटन शक्ती उत्तम तऱ्हेने वाढवावी आणि त्यासाठी उत्तम असं गीता ज्ञानेश्वरीचं तत्त्वज्ञान नवतत्त्वज्ञानाची जोड देऊन सगळ्या साधकांनी पुन्हा एकदा आपल्या मनामध्ये जागृत करावं, वाचन चिंतन वर्तनाची जोड द्यावी हा उद्देश आहे. आता आपण थोड्या तात्विक भागाकडे वळूयात. पण ते वळण्यापूर्वी आपण मागच्या वेळेला केलं होतं तसं नाडीगतीचा प्रयोग आणि ओंकाराचं ध्यान एक काही मिनटाचं आपण करायचं आहे. त्यासाठी सगळ्यांनी ताठ बसा. नाडीगतीची नोंद घेण्यासाठी आपापल्या मनगटावर याप्रमाणे बोटं ठेवा. ठस 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 अशी जाणीव आपल्याला निर्माण होईल बोटांना. मी 3 म्हटल्यानंतर मोजायला सुरुवात करा. अर्ध्या मिनटाची नाडीगती येणार आहे, ती नंतर आपण दुप्पट करून लिहून ठेवा. शांत. या मनाच्या पार्श्वभूमीवर आपण नाडीगती मोजणार आहोत. 1 2 3. थांबा. अर्ध्या मिनटाची नाडी होती, दुप्पट करून लक्षात ठेवा. आता आपण समोर असलेल्या ओंकारावर
2 मिनिटाचं ध्यान करणार आहोत. आपण त्याच वेळेला सुरुवातीला ओंकार जपायचा आहे. एकत्रित रीतीने दीर्घ ओंकार उच्चारायचा आहे आणि नंतर काही वेळ ओंकाराचा विचार करत करत, चिंतन करत करत त्याच्यावर एकाग्र व्हायचं आहे. चला सुरुवात करूयात. माझ्या मागोमाग माझ्या बरोबरीने म्हणायला सुरुवात करा. शांतपणे ओंकाराचं चिंतन करत राहा. नाडीवर हात ठेवा आणि 3 म्हटल्यानंतर मगाप्रमाणे मोजायला सुरुवात करा. 1 2 3. थांबा. अर्ध्या मिनिटाची नाडी दुप्पट करून लिहून ठेवा. साधक बंधू भगिनींनो, गेल्या वेळेला एक उल्लेख केला होता, जो उल्लेख सहसा आपल्याला माहीत नव्हता आणि म्हणून त्याच्यावर अनेक साधकांनी काही प्रश्न विचारले बरं का. हे कसं, हे कुठे आलेलं आहे. उदाहरणार्थ गेल्या वेळेला एक विषय आपल्यासमोर मांडलेला आठवत असेल की नक्की गीता अर्जुनाला जी सांगितली गेली ही वेळ कोणती होती. आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे अर्जुनाने कृष्णाला सांगितलं की दोन्ही सैन्यांच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा कर. त्याप्रमाणे त्यांनी केला. त्यांनी दोन्ही बाजूचे सैन्य पाहिले. आपले गुरु, आप्तस्वकीय, नातेवाईक सगळे आहेत हे पाहिलं आणि त्यामुळे त्याच्या मनात विषाद निर्माण झाला आणि नंतर त्याने कृष्णाला काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. तर याची सुरुवात जी आहे ही या गीतेची धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय या श्लोकाने झालं आहे असं आपण सर्वसाधारण मानतो. पण खरंच गेल्या वेळेस सविस्तर सांगितलं आहे की खरंच ही अगदी पहिल्या दिवसापासून गीता सांगितली गेलेली आहे का. तर मी संदर्भ दिला होता की नाही, भीष्म पर्वामध्ये ही गीता आलेली आहे आणि त्याच्यामध्ये केव्हा आलेली आहे ही गीता. तर युद्ध सुरू झाल्यानंतर 10व्या दिवशी, पुन्हा एकदा लक्षात घ्या, युद्ध सुरू झाल्यानंतर 10व्या दिवशी भीष्म हे शरपंजरी पडले. अर्जुनांच्या बाणाने विद्ध होऊन ते शरपंजरी पडले आणि त्यानंतर संजयाने ही बातमी धृतराष्ट्रांना सांगितली. धृतराष्ट्रांनी थोडी वेगळीच चाल खेळली होती, मागच्या वेळेला सांगितले सविस्तर. आणि त्यांना आश्चर्य वाटलं की अरे आपला जो कट होता, आपण जे कारस्थान रचलेलं होतं हे फेल गेलं आहे आणि भीष्म पडले हे त्यांना आश्चर्य वाटलं. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की हे संजया,
धर्मभूमी अशा कुरुक्षेत्रामध्ये माझे आणि पांडूचे मुलं एकत्र झालेले आहेत. ते असं काय घडलं त्या युद्धामध्ये ते जरा मला सांग बरं. हा प्रश्न त्यांनी केला. पण हा कितव्या दिवशी केला? 10व्या दिवशी. काही जणांना असं वाटलं असं कसं शक्य आहे. मी त्यावेळेला एक स्वामी अनुभवानंद यांचा गीता खंड त्यातला पहिला अध्याय त्याचा एक रेफरन्स दिला होता. काही जणांना वाटलं की हे खरोखर आहे का असं. तर मी सुद्धा त्याचा सविस्तर अभ्यास केला आणि तोच संदर्भ तुम्हाला देतो आहे. गीता प्रेस गोरखपूर म्हणजे ज्यांचा अभ्यास हा प्रमाणभूत मानला जातो तो गीता प्रेस गोरखपूर. त्यांचं श्रीमद भगवद्गीता साधक संजीवनी म्हणून ग्रंथ आहे, मराठी टीका आहे. त्याच्या सुरुवातीलाच त्यांनी हा सगळा अनुक्रम दिलेला आहे. काय म्हटलं आहे बघा त्यांनी म्हटलं आहे, महर्षी वेदव्यासांचं धृतराष्ट्रावर फार प्रेम होतं. त्यामुळे त्यांनी धृतराष्ट्राजवळ येऊन म्हटलं की युद्ध होणं आणि त्यात क्षत्रियांचा भीषण संहार हा निश्चितपणे होणार आहे, कोणी टाळू शकणार नाही. तो पुढे धृतराष्ट्रांना असं म्हणतो, तुम्हाला युद्ध पाहण्याची इच्छा असेल तर मी तुम्हाला दिव्य दृष्टी देतो. हे केव्हा? युद्ध सुरू होण्याच्या आधीच आहे. त्यावेळेला धृतराष्ट्र म्हणतो, मी जन्मभर आंधळा राहिलो आहे. आता आपल्या कुळाचा नाश मी पाहू इच्छित नाही, परंतु युद्ध कसं चालतं ह्याचा समाचार ऐकू इच्छितो. तेव्हा व्यासांनी संजयाला बोलवून दिव्य दृष्टी दिली आणि त्यांनी म्हटलं की संजय संपूर्ण युद्धाला घटनांना सैनिकांच्या मनात आलेल्या विचारांनासुद्धा जाणेल, ऐकेल, पाहेल आणि सर्व समाचार तुम्हाला सांगेल. निश्चित वेळेनुसार कुरुक्षेत्राच्या ठिकाणी युद्ध प्रारंभ झाले. 10 दिवस संजय युद्धस्थळीच होते. जेव्हा भीष्म पितामह बाणांच्या माऱ्यांनी रथाच्या खाली पडले गेले तेव्हा संजयाने हस्तिनापुराला जाऊन जेथे महाराज धृतराष्ट्र होते तेथे जाऊन त्यांना हा समाचार सांगितला. हा समाचार ऐकून धृतराष्ट्राला अत्यंत दुःख झालं आणि ते शोक करू लागले. नंतर त्यांनी संजयाला युद्धाचं संपूर्ण वर्तमान ऐकवण्याविषयी म्हटलं. असं हे भीष्म पर्वाच्या 24व्या अध्यायापर्यंत संजयाने युद्धाविषयीचं सर्व वर्तमान धृतराष्ट्राला सांगितलं. आणि मग 25व्या अध्यायाच्या सुरुवातीला धृतराष्ट्र संजयाला विचारतात, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा. आणि त्यानंतर मग 18 पर्व आलेले आहेत. म्हणजे एकूण 25व्या पासून ते 42व्या अध्यायापर्यंत हे भीष्म पर्वातलं युद्ध पर्व आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही गीता आलेली आहे. त्या हा रेफरन्स सगळ्यांनी लक्षात घ्या. हे अशासाठी सांगितलं की असे अनेक तऱ्हेचे अभ्यास या निमित्ताने आपल्याला करायचे आहेत. अनेक सूक्ष्म चिंतन त्या निमित्ताने आपल्याला करायचं आहे आणि त्या निमित्ताने तुमचा आमचा सगळ्यांचा अभ्यास होईल. मित्रांनो, मी मागच्या वेळेला सांगितलं तसं शंकराचार्यांपासून ज्ञानेश्वर माऊलींपासून लोकमान्य टिळक, विनोबाजी, स्वामीजी यासारख्या विद्वानांनी याच्यावर सगळे भाष्य लिहिलेली आहेत. मी तर काही एवढा विद्वान नाही, परंतु त्यांचं बोट धरून मी चालणार आहे आणि आपण सगळेजण त्यांचे बोट धरून चालूयात. आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्या ज्ञानासकट वाटचाल करायची आहे. आधुनिक काळाची गरज गीतेच्या दृष्टीने काय ते लक्षात घेत एका तऱ्हेने आपण ही साधना करतो आहे. लोकसंग्रहाची संघटनेसाठीची साधना करतो आहोत. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या न्यायाने आपण एकमेकांच्या बरोबर चालणार आहोत. आणि म्हणून गीतेचा अध्याय पहिला ज्याच्यामध्ये आहे
अर्जुन विषाद योग, एक एक पायरी चढत 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 हे अध्याय पुढे गेलेले आहेत. पहिल्या 5 अध्यायांमध्ये ज्ञानमार्ग आलेला आहे, त्याच्यानंतर भक्तिमार्ग आलेला आहे, त्याच्यामध्येच योगमार्ग आहे, संन्यास मार्ग आहे आणि मग शेवटी कर्ममार्गसुद्धा आहे. असं हे 18 सोपानाची गीता आहे. एका तऱ्हेने ज्ञान ग्रहण करायचं आहे. ज्ञान ग्रहण करता करता आपल्याला मुक्तीची साधना याला जोडायची आहे. आणि मुक्ती म्हणजे केवळ मोक्ष या अर्थाने नाही. 18 अध्याय झाले म्हणजे आपण लगेच मोक्षाला पोचणार आहोत का? नाही, पण मोक्षाच्या दिशेने आपली वाटचाल होईल. आपण भयमुक्त होऊ, आपण संभ्रममुक्त होऊ, आपण मोहमुक्त होऊ आणि ज्ञानयुक्त होऊ की जे आपल्याला मोक्षाच्या दिशेने वाटचालीला उपयोगी पडेल. म्हणून आपण आता पुढचा भाग लक्षात घेतो आहोत. धृतराष्ट्राने सुरुवातीलाच 2 गोष्टी केल्या. एक गोष्ट म्हणजे कुरुक्षेत्र आणि धर्मक्षेत्र याचा उल्लेख केला. आता क्षेत्र याचा अर्थ आहे मैदान. त्यावेळेला अभिप्रेत होतं कुरुक्षेत्र म्हणजे युद्धक्षेत्र. त्या युद्धासाठीच सगळेजण त्या कुरुक्षेत्रावर म्हणजे त्या भूमीवर सगळे जमले होते. किती? मागच्या वेळेला आपण पाहिलं 18 औक्षिणी सैन्य, अक्षरशः लाखो कोट्यावधी सैन्य त्यावेळेला जमा झालेलं होतं, युद्धासाठी जमा झालेलं होतं. पण मग त्याला अनेक तत्त्वचिंतकांनी वेगळी भूमिका जोडलेली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपला देह म्हणजेच एक क्षेत्र आहे. गीतेमध्ये सुद्धा 13व्या अध्यायात क्षेत्रज्ञ योग आहे. तेव्हा क्षेत्र म्हणजे आपलं शरीर हेही आहे. उपनिषदामध्ये एक कल्पना आलेली आहे की देवाचा आणि असुरांचा संग्राम म्हणजे देव आणि राक्षसांचा संग्राम सातत्याने चालू असतो. पण जसा तो बाहेर चालू असतो तसं त्यांनी म्हटलं आहे की हा सगळा संघर्ष तुमच्या आमच्या शरीरामध्ये आणि मनामध्येही चालू असतो. कौरव म्हणजे कोण आहेत? तर कौरव हे प्रतीक आहेत कर्मासक्त, म्हणजेच ज्यांना फक्त तामसी आणि राजसी वृत्तीने राज्य प्राप्त करायचं होतं, सगळ्या प्रकारची सुखं भोगायची होती, आपल्याला या क्षेत्राचं सगळं साम्राज्य मिळालं पाहिजे अशी भावना असलेले दुर्योधन आणि त्याची भावंड म्हणजे कौरव. आणि दुसऱ्या बाजूने पांडव. पंडा या शब्दाचा अर्थ आहे प्रज्ञा. प्रज्ञावान किंवा ज्ञानदृष्टीचे प्रतीक असलेले ते पांडव. आता ते सुद्धा काही पूर्ण सद्गुणे होते असं नाही, त्यांच्यातही काही दोष होतेच, केव्हा तरी या निमित्ताने आपण पाहू ते. पण त्यांच्यामध्ये तमोगुणापेक्षा सुद्धा राजसगुण जास्त होता आणि त्याला सात्विक वृत्तीची झालर होती. म्हणून एका तऱ्हेने आपल्या शरीरामध्ये आणि मनामध्ये दैवी आणि आसुरी वृत्ती असते. या दोन्हीचा झगडा चालू आहे. आपल्याही मनात अनेक प्रकारचे संभ्रम आणि मोह निर्माण होतात. त्याच्यासाठी आपल्याला ज्ञानवान व्हायचं आहे आणि त्यासाठी हे सगळा अभ्यास आपण करतो आहे. बघा, एक उपमा घेऊयात. क्षेत्र म्हणजे काय म्हटलं? बरोबर. क्षेत्राचा सामान्य अर्थ काय आहे? शेत. आता हे शेत जे आहे, हे शेत म्हणजे जमीन. आता ही जमीन उत्तम पीक यायचं असेल तर जमीन आधी नीट नांगरलेली असली पाहिजे, सुपीक असली पाहिजे. बघा, आपल्या कार्याला कसं पूरक आहे ते. जमीन सुपीक असली पाहिजे.
त्याच्यामध्ये जे बीज लावायचं आहे ते सुद्धा कसदार असायला पाहिजे की नाही? पोचट असलेलं बीज चालेल का? कसदार बीज पाहिजे, म्हणजे सत्वयुक्त पाहिजे. त्याला पुरेसं पाणी घातलं पाहिजे, त्याला सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे, त्याची मशागत चांगली झाली पाहिजे, त्यातलं तण काढलं पाहिजे, तर पीक उत्तम येईल. बरोबर आहे का? मग आता उपमा लक्षात घ्या. जमीन सुपीक पाहिजे, बीज सत्वयुक्त पाहिजे, बरोबर आहे. पाणी पाहिजे, म्हणजे त्याला कष्टाची जोड पाहिजे. त्याला सूर्यप्रकाश पाहिजे, म्हणजे ज्ञानयुक्त प्रयत्नांची जोड पाहिजे. त्याचा मशागत केली पाहिजे, म्हणजे सातत्यपूर्ण सहकार्य केलं पाहिजे. तण काढलं पाहिजे, म्हणजे त्याच्यातले दोष घालविले पाहिजेत, तर ते पीक उत्तम येणार आहे. बरोबर आहे? मग आता हेच आपल्या आधुनिक पिढीच्या दृष्टीने लक्षात घ्या. काय सांगितले स्वामीजींनी? सुपीक जमीन पाहिजे, सुप्रजनन आहे ना आपल्या इकडे, वर्ग आहे ना आपल्या इकडे, साधना. म्हणजेच सुपीक जमिनीसाठी, सुप्रजननासाठी पालकांची आपापसात जुळवणूक चांगली झाली पाहिजे. बीज चांगलं पाहिजे, म्हणजे काय? सत्वगुणी बालकाचं त्यात आगमन झालं पाहिजे. पाणी त्याला उत्तम घातलं पाहिजे, म्हणजे पालकांचे संस्कार पाहिजे. सूर्यप्रकाश पाहिजे, म्हणजे गुरुजनांचं शिक्षण त्याला मिळालं पाहिजे. मशागत पाहिजे, म्हणजे सातत्यपूर्ण गुणविकास झाला पाहिजे. तण काढायचे, म्हणजे दोष घटवले पाहिजे. गुणदोष शक्ती स्वामींचं पुस्तक आठवतं आहे का? ते इथे लागू आहे. उत्तम पीक आलं पाहिजे, म्हणजे संस्कारी बालक निर्माण झाला पाहिजे. संस्कारी गुणसंपन्न कर्तबगार बालक म्हणजेच राष्ट्रविकास आहे. तर हे सगळं गीतेचं ज्ञान जे आहे हे त्या अनुषंगाने आपल्याला पाहिजे आहे. आणि म्हणून भगवंतांनी गायलेलं तत्त्वज्ञान जे आहे ते आपण ऐकतो आहोत. संजयाकडे माहिती विचारली आहे. कोणी विचारली आहे? धृतराष्ट्र. धृतराष्ट्र कसा होता? डोळ्याने आंधळा होता. आता त्याला असं म्हटलं जातं की तो पुत्रमोहाने अंध झालेला होता, म्हणजेच एका तऱ्हेने ज्ञानभ्रष्ट झालेला होता. मागच्या वेळेला आपण चर्चा केली होती, त्यावेळेला एक प्रश्न विचारला होता, आठवतो आहे का कोणाला? की या महाभारत युद्धाचा मुख्य व्हिलन कोण? कोणी म्हटलं दुर्योधन, कोणी म्हटलं शकुनी, आणि अनेकांनी उत्तर काय दिलं? धृतराष्ट्र. कारण अनेक प्रकारची संधी त्याच्याकडे होती, त्याच्या हातात अधिकार होता, सत्ता होती, तो अनेक अयोग्य गोष्टी थांबवू शकला असता, पण तसं त्यांनी केलं नाही. अगदी लहानपणी पांडवांना लाक्षागृहात पाठवलं होतं, आठवतंय ना? लाक्षागृहात पाठवलं होतं. ती सगळी हकीकत आणि कट धृतराष्ट्राला माहीत होता, पण हे थांबवलं नाही त्यांनी कौरवांना. उलट ज्यावेळेला त्या लाक्षागृहाला आग लागली असं वर्णन केलं, त्यावेळेला त्याला आनंद झाला असं वर्णन आहे. हे योग्य होतं का? नाही. पण अशा प्रकारे तो धृतराष्ट्र होता. आणि त्याला गीतेचं युद्धाचं वृत्तांत सांगणारा कोण होता? संजय. संजय हा दूरदृष्टीचा प्रतिनिधी. 1971 साली स्वामीजींनी ज्यावेळेला हा गीताखंड लिहिला, त्यावेळेला अगदी सुरुवातीच्याच खंडामध्ये त्यांनी एक संदर्भ दिलेला आहे. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की गीतेमध्ये संजयाला दूरदृष्टी होती. आता 71 साली 70 साली लिहिलेलं पुस्तक, पान 654-55 स्वामीजींनी त्याची आकृती दिलेली आहे. काय? संजयाला दिव्य दृष्टी होती. टेलिव्हिजनच्या तत्वाप्रमाणे की रशियातील सुप्रसिद्ध नटाशाप्रमाणे तत्वतः दूरदृष्टी शक्य आहे का?
तर त्याचा प्रश्न स्वामीजींनी इथे उद्धृत केलेला आहे. म्हणजे त्यावेळेलासुद्धा दूरदृष्टी होती. सामान्य अर्थाने आपण असं लक्षात घेऊ शकतो की दूरदृष्टीचा प्रतिनिधी म्हणजे विवेकाचा प्रतिनिधी म्हणजे संजय आहे. दुर्योधन हा दुराग्रहाचा, आडमुठेपणाचा, अहंकाराचा प्रतिनिधी आहे. हट्टी, स्वार्थी, क्रोधयुक्त असा दुर्योधन आहे. महत्त्वाकांक्षेने त्याला घेरलेलं आहे. आणि त्याच्यापासून आपण काय शिकायचं आहे प्रत्येक वेळेला लक्षात घ्या. आपण काय शिकायचं आहे. धृतराष्ट्रापासून आपण शिकलो आपण ज्ञानभ्रष्ट व्हायचं नाही. संजयापासून आपण शिकायचं आहे विवेक असला पाहिजे. दुर्योधनापासून आपण शिकलं पाहिजे माझ्या वृत्तीतला दुराग्रह, हट्ट आणि महत्त्वाकांक्षेचा अतिरेक याचा लोप होवो. मग हे बघा, गुणदोष शक्ती पुस्तकाचं मला वारंवार स्मरण होतं. दुर्योधन खऱ्या अर्थाने वाईट होता का हो? दुर्योधनाचं नाव ते होतं, पण धर्मराज किंवा युधिष्ठिर त्याला कोणत्या नावाने हाक मारत होता माहिती आहे का? काय? सुयोधन. दुर्योधन नाही, सुयोधन. तो सुयोधन म्हणजे उत्तम योद्धा होता. गदेच्या युद्धामध्ये त्याचा हात धरणारा कोणी नव्हता. कारण त्याचे गुरु कोण होते माहिती आहे? कोण? साक्षात बलराम. बलरामाकडनं त्यांनी गदेचं युद्ध समजून घेतलं होतं आणि त्यामुळे भीमाबरोबरच्या युद्धामध्ये सुद्धा तो अखेरच्या क्षणापर्यंत टिकून राहत होता. नंतर मग घडलं ती हकीकत वेगळी आहे, त्याची कारणं वेगळी आहे. त्याचा पराभव का झाला त्याची कारणं वेगळी आहेत. पण तो उत्तम योद्धा होता. या जगात पूर्ण चांगलं आणि पूर्ण काहीच नसतं. रजोगुण हा वर्तमान जगण्यासाठी आवश्यक आहे. तमोगुणापासून आपल्याला आपली उन्नती करायची आहे आणि म्हणून रजोगुणाला जोड कशाची द्यायची आहे? सत्वगुणाची जोड द्यायची आहे. तमोगुण घालवून टाकायचा आहे आणि सत्वगुण त्याला जोडायचा आहे. हे सगळं आपण झालं म्हणजे मग त्याला स्वामीजींनी सांगितलं आहे तुमच्यात गुण आहेत का दोष? तुमच्यात एखादी कौशल्य आहे ते गुणरूप आहे का दोषरूप आहे? हे कशावर अवलंबून आहे सांगा? तुमच्याकडे एक हत्यार आहे, ते हत्यार तुमच्याकडेच आहे, ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? कशावर अवलंबून आहे? हेतू. हुशार आहेत व सगळे साधक. हेतूवर अवलंबून आहे. तसं दुर्योधनाने युद्ध केलं कशासाठी? त्याचा हेतू काय होता? हा हेतू खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणून स्वामीजींनी त्याला जोडलेला आहे गतीचा सिद्धांत. करावे तसे पेरावे तसे गवते. तुम्ही चांगलं काम करा, त्यासाठी कष्ट करा, तुमच्या आयुष्यात चांगलं निर्माण होईल. हा सगळा भाग या गीतेमध्ये आलेला आहे. हो, स्वामीजींनी याच्या प्रत्येक श्लोकावर खूप सुंदर माहिती सांगितली बरं का. आता त्याच्यातले डिटेल्स आपण पाहूयात. पहिल्या श्लोकामध्ये दुर्योधनाने संजयाला माहिती विचारली. दुसऱ्या श्लोकापासून 11व्या श्लोकापर्यंत त्याने वर्णन केलं की दुर्योधनाने सुद्धा सगळ्या प्रकारचं सैन्य कसं आहे हे पाहिलं. त्याच्यानंतर 12व्या श्लोकापासून 19व्या श्लोकापर्यंत सगळ्या सैन्यांनी कृष्णासकट सगळ्यांनी शंखध्वनी कसे केले याचं वर्णन, निर्णय शंखांचा उल्लेख आहे आणि त्याचबरोबर अन्य वाद्यांचा घोष झाला हे सांगितलेलं आहे. आता कदाचित आपल्याला वाटेल काय गीतेसारखं तत्त्वज्ञान आणि काय म्हणे ह्याने शंखध्वनी केला, त्याने अमुक तुतारी वाजवली, अमुक हे केलं, तमुक केलं, काय त्याचं वैशिष्ट्य आहे? स्वामीजींनी त्याची मानसशास्त्रीय फोड केलेली ती लक्षात घ्या. स्वामीजी म्हणतात की जर सैन्य उत्तम तऱ्हेने लढण्यासाठी प्रवृत्त व्हायचं असेल तर त्याच्यासाठी त्याला
जोश निर्माण व्हावा लागतो, चेव निर्माण व्हावा लागतो. तो जोश आणि चेव निर्माण होण्यासाठी ह्या सगळ्या वाद्यांची जोड दिली होती. बघा, गणेशोत्सवामध्ये मिरवणुका निघतात. काय असतं त्याला जोड कशाची असते? लेझिम, ढोल, ताशा. आत्ताच्या ह्याच्यात जे DJ असतो ते सोडून द्या, तो मागे ठेवा. परंतु या सगळ्याची जोड असते का नसते? असते. ज्यावेळेला समजा आता ही आपली मावळमधली मुलं आहेत सगळे, त्यांनी सांगावं आणि आपल्याकडे गणेशोत्सव त्यांनी सांगावं, ढोल नाही, लेझिम नाही, टिपरी नाही, काही नाही, आणि नुसतं नाचायला सांगितलं, येईल का जोश? येईल का जोश? नाही. त्याला ती सगळी बॅकग्राऊंड असावी लागते. मग ह्याचं महत्त्व एका गोष्टीने सांगितलेलं आहे. एकदा 2 सैन्यामध्ये युद्ध सुरू होण्याची वेळ आली. बरं का, 2 सैन्यामध्ये युद्ध सुरू होण्याची वेळ आली. आणि त्यावेळेला तिथे एका म्हणजे शत्रू पक्षाचा एक जण तुतारीवाला आला. त्याने ज्या मनापासून आणि जोशपूर्ण रीतीने तुतारी वाजवली, ती तुतारी इतक्या जोशपूर्ण होती की त्यांच्या सैन्यामध्ये एकदम उत्साह संचारला आणि त्या सैन्याने जोरदार हल्ला केला. आता दुसरा बाजू जी होती त्यांना लक्षात आलं की आता आपल्याला थांबवायला पाहिजे. त्याने त्या सैन्याचा पराभव केला. त्यांच्या लढवय्यांना याने कैद केलं आणि राजासमोर उभं केलं. राजा म्हणाला, हे सगळ्या सैनिकांना तुम्ही पकडलं आहे खरं, पण तो तुतारीवाला कुठे गेला? त्याला माझ्यासमोर आणा. कोणाला आणा? तुतारीवाल्याला आणा. आणि म्हणाले, सगळ्यात जास्त दोष या तुतारीवाल्याचा आहे, याला पहिल्यांदा मोठं शासन करा. तुतारीवाला म्हणाला, महाराज, ओ माझ्या हातात ना तलवार होती, ना ढाल होती, ना काही होती, मी तर फक्त तुतारी वाजवली आणि तुम्ही मला शिक्षा काय करताय? राजा म्हणाला, तू जर तुतारी वाजवली नसतीस तो तुझ्या सैन्यामध्ये जोश निर्माण झाला नसता, आमचे सैनिक मृत्युमुखी पडले असते. सगळ्यात जास्त दोष तुझाच आहे. आता याचा मानसशास्त्रीय संदर्भ स्वामीजींनी दिलेला आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की आत्ताच्या आधुनिक युगामध्ये अनेक प्रकारचे ऑपरेशन्स करताना, उदाहरण दिलेलं आहे, टॉन्सिलसारखं ऑपरेशन करायचं असेल तर नाद परिणामाचा उपयोग केला जातो. आज तर आपल्याला माहिती आहे की एखाद्या ऑपरेशनच्या आधी ध्यानाची जोड आधुनिक डॉक्टर, अगदी परदेशातले डॉक्टरसुद्धा देतात. तसं अनेक प्रकारचा नाद, संगीत याची जोड ही ऑपरेशनच्या वेळेला दिली जाते. आजारपणामध्ये आजार जास्त झाला, दुःख व्हायला लागलं तर सहजपणे माणूस काय करतो? कणतो की नाही? आई ग आई किती लागलं आहे, असं ज्यावेळेला तो कणतो, आ ऊ, त्या कणण्यातून एक प्रकारचा नाद निर्माण होत असतो आणि त्या दुःखाची तीव्रता कमी होत असते. आज या संगीताचा उपयोग अनेक गोष्टींसाठी केला जातो. प्रचंड ध्वनीचा उपयोग करून उपयुक्त बँड तयार करून तालबद्ध पावलं टाकणारं सैन्य आपल्या 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला राजपथावर सैन्याचं संचलन होतं. उत्तम बँड असतो, उत्तम वाद्य असतात, तेव्हा वाद्याचा उपयोग तो असतो, असं स्वामीजींनी त्याचं मानसशास्त्र सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर 21व्या श्लोकापासून 27व्या श्लोकापर्यंत अर्जुनाचं वर्णन आहे. त्याने म्हटलेलं आहे की माझा रथ सैन्याच्या मधोमध नेऊन ठेवा आणि मला सगळीकडचं निरीक्षण करू द्या. त्याने निरीक्षण केलं खरं, पण ते निरीक्षण करता करता त्याला अडथळा आला, तो त्याच्याच मनातल्या भावनांचा.
काय आहे ती भावना? ती भावना आहे, माझे गुरुजन, माझे आप्तेष्ट, माझे बांधव हे समोर आहेत, त्यांना मारून मला सुख मिळणार आहे का? आता अनेक वेळेला असं होतं, समजा त्या ठिकाणी कौरव नसते आणि दुसरं कुठलं तरी सैन्य असतं, तर अर्जुनाच्या मनात हा संभ्रम निर्माण झाला असता का? नाही. त्याने लढाई केली असती की नाही? केली असती. त्याच्या मनात मोह का निर्माण झाला? आपले गुरुजन, आप्तेष्ट याच्यामुळे त्याच्या मनात मोह निर्माण झाला. याला एक सुंदर उपमा देता येईल. कोणती उपमा देता येईल माहिती आहे? भुंगा असतो ना, भुंगा, हा कितीही कठीण लाकूड असेल तरी ते पोखरतो, माहिती आहे ना. पण ज्यावेळेला तो कमळाच्या फुलावर जाऊन बसतो आणि ज्यावेळेला सूर्यास्ताच्या वेळेला कमळाच्या पाकळ्या मिटल्या जातात, त्यावेळेला तो भुंगा कठीण असं लाकूड पोखरतो, पण मऊ मुलायम मृदू अशा कमळाच्या पाकळ्या पोखरत नाही. माहिती आहे ना संदर्भ? तर भक्कम लाकूड पोखरतो पण नाही. कारण का? त्याच्या मनात निर्माण झालेली त्या कमळाच्या पाकळ्यांबद्दलची मृदू भावना तीच अर्जुनाच्या मनात निर्माण झाली होती आणि त्यामुळे तो त्या ठिकाणी संभ्रमावस्थेत गेला होता. त्या अर्जुनाच्या मनस्थितीचं हे कारण आहे आणि म्हणून त्याने जे विचारलेलं आहे ते महत्त्वाचं आहे की कुठल्याही प्रकारे मी माझ्याच आप्तेष्टांना मारून सुखी होणार आहे का? याच्यावर स्वामीजींनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. काय म्हटलं आहे स्वामीजींनी? स्वामीजींनी म्हटलेलं आहे की हे सगळं युद्धशास्त्र आपण समजून घेण्याची गरज आहे. अर्जुनाच्या मनात निर्माण झालेला प्रश्न आणि त्या प्रश्नाप्रमाणे निर्माण झालेला गोंधळ, याच्यामागे त्याच्या मनातल्या प्रश्नाची उंची त्यांनी निर्माण केलेली आहे. स्वामीजींनी म्हटलेलं आहे की गीता मोठी का झाली? गीतेसारखं तत्त्वज्ञान वेदांमध्ये आहे, उपनिषदांमध्ये आहे, ब्रह्मसूत्रात आहे, योग वाशिष्ठ्यामध्ये. पण मग या ठिकाणी काय घडलं? तर या ठिकाणी गीता ही सगळ्या जगाला आज व्यापून राहिलेली आहे आणि त्याचं कारण आहे गीतेमधलं तत्त्वज्ञान जे आहे हे मोठं झालं, कारण अर्जुनाचा प्रश्न उंचीवर गेला होता आणि त्यामुळे त्या प्रश्नाला उत्तर दिलं गेलं ते त्याच उंचीचं होतं आणि म्हणून गीता ही मोठी झालेली आहे. तर मित्रांनो, आपल्याला या अध्यायामध्ये अनेक गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. याच्या पुढचं मानसशास्त्र समजून घ्यायचं आहे. पण या अध्यायाचे मी 2 भाग करणार आहे. आत्तापर्यंत जेवढं सांगितलं तेवढं आपण ऐकलेलं आहे, पण आता आपण एकत्र जमलेलो आहोत आणि आजचा योगही फार सुंदर आलेला आहे. आज काय आहे? महाशिवरात्र. काय आहे? महाशिवरात्र. आणि म्हणून आपण या गीतेच्या अभ्यास वर्गाला आज शिवाचं ध्यान जोडणार आहोत. पण नुसतं शिवाचं ध्यान नाही आहे, शिवसंकल्प, त्याचं सूक्त जे आहे ते जोडणार आहोत. मग शिवाचा आणि कृष्णाचा संबंध आहे का? शिवसंकल्प सूक्त काय आहे? त्याचं महत्त्व काय आहे? स्वामीजींनी त्याचा संदर्भ कुठे दिलेला आहे आणि त्याच्या आधारे आज आपण ध्यान कसं करणार आहोत हा आपण आत्ताच्या साधनेच्या भागामध्ये समजावून घेणार आहोत. साधक बंधू भगिनींनो, आजचा योग खूप चांगला आलेला आहे. आज महाशिवरात्र आहे आणि आपण गीतेच्या पहिल्या अध्यायाला आज सुरुवातही केलेली आहे. मग या गीतेच्या अभ्यासाला आपण ओमचं ध्यान जोडलेलं आहे, श्रीकृष्णाचं ध्यान जोडलेलं आहे. मागच्या वेळेला आपण ते केलं.
पण आज आपण शिवाचं ध्यान करणार आहोत. काय आहे महाशिवरात्रीचं महत्त्व? भारतीय परंपरेप्रमाणे महाशिवरात्रीला पूजा केली जाते, प्रार्थना केली जाते, जप केला जातो, ध्यान केलं जातं. या दिवशी असं म्हटलं जातं की शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला. पण तेवढंच महत्त्व नाही आहे. अजून एक त्याचा अर्थ असा आहे की भगवान शिवाचं पार्थिव रूप या दिवशी सगळ्यांच्या समोर त्यांनी आणलं. अजून एक अशी मान्यता आहे की भगवान शिवाने पिंडीच्या माध्यमातून, शंकराची जी पिंड असते त्या माध्यमातून आपलं स्वरूप लोकांसमोर आणलं, तेही या दिवशी आणलं, असा एक समज आहे. आपण या सगळ्याचा उपयोग शिवाच्या मूलतत्वाचा अभ्यास करण्यासाठी, साधना करण्यासाठी करूयात. आता कदाचित आपल्याला असाही प्रश्न पडेल की एका बाजूने गीता आहे, मग गीतेमध्ये कृष्णाचं सगळं अस्तित्व आहे, मग शिवाची याला जोड कुठून आणली बुवा? तर लक्षात घ्या, एक रूप आहे, त्याचं नाव आहे हरी आणि दुसरं हर. हरिहर माहिती आहे? हरी म्हणजे कोण? विष्णू. आणि हर म्हणजे कोण? शंकर. तेव्हा दोघांच्या रूपामध्ये तत्वता काहीही फरक नाही. असं म्हटलं जातं की शिवाच्या हृदयामध्ये विष्णूचा वास आहे आणि विष्णूच्या हृदयामध्ये शिवाचा वास आहे. तुम्हाला एक संदर्भ सांगून ठेवतो. ज्यावेळेला कृष्णाचा जन्म झाला आणि बालकृष्णाचं लोभस्वरूप हे गोकुळामध्ये वाढत होतं, तर त्याची कीर्ती सगळीकडे पसरली आणि सगळ्यांनाच ते रूप पाहण्याचा मोह झाला. भगवान शिवांनासुद्धा ते बालरूप पाहण्याचा मोह झाला आणि ते वेषांतर करून त्या बालकृष्णाचं रूप पाहण्यासाठी आले असं वर्णन आहे. पण ते जवळ आल्यानंतर मूळ भगवान कृष्ण म्हणजे हेही एक अवतारीच होते. महादेव आल्यानंतर त्यांनी लगेच ओळखलं, बाकीच्या कोणाला ओळखता आलं नाही, पण त्या बालकृष्णाने बरोबर ओळखलं की हे महादेव आहे, शिवाचं रूप आहे, आणि त्यांनी त्यांना नमन केलं होतं. दोघांच्यामध्ये एकत्व आहे असं मानलं जातं. मग याचा गीतेमध्ये संदर्भ आहे का हो कुठे? आठवतं का कोणाला? आहे. 10व्या अध्यायामध्ये 2 ठिकाणी कृष्णाने वर्णन केलेलं आहे. ज्यावेळेला अर्जुनाला त्यांनी सांगायला सुरुवात केली की माझं अस्तित्व तू कुठे कुठे आहे हे समजावून घे, त्यावेळेला 10व्या अध्यायातल्या 21व्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, भगवान कृष्ण म्हणतात, आदित्यात महाविष्णू ज्योतिष्मंतात सूर्य मी, मरीची मुख्य वायूत मी नक्षत्रात चंद्रमा. म्हणजे आदित्यात महाविष्णू मी, इथे एक उल्लेख आहे. आणि दुसरा उल्लेख आहे तो म्हणजे कुबेर यक्ष रक्षात मी रुद्रात महाशिव, इथे एक उल्लेख आहे. 11व्या अध्यायाच्या 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये त्यांचं रूपाचं वर्णन आलेलं आहे. 5व्या श्लोकात ते म्हणतात, पहा दिव्य तशी माझी रूपे शतसहस्र तू, नाना प्रकार आकार वर्णजात विचित्रची. आणि 6व्या श्लोकात म्हणतात, वसुवायू पहा रुद्र तसे आदित्य अश्विनी, पहा अनेक आश्चर्ये कधी कोणी न पाहिली. म्हणजे शिव आणि मी ह्या दोन्हीत काहीही फरक नाही असं भगवान कृष्णाने म्हटलेलं आहे. कृष्णाचं आता हे महाशिवरात्रीच्या वेळेला नुसतं शिवाचं ध्यान नाही आहे,
आज आपण पाहणार आहोत ते शिवसंकल्प सूक्त. यजुर्वेदामध्ये, शुक्ल यजुर्वेदामध्ये 34व्या अध्यायातले पहिले 6 मंत्र म्हणजे शिवसंकल्प सूक्त आहेत. या सूक्ताचा ऋषी शिवसंकल्प हा आहे आणि मन ही त्याची देवता आहे. बघा किती आहे. शिवसंकल्प सूक्ताची देवता कोण आहे? मन आहे. आणि म्हणून माझ्या मनात कल्याणाचे संकल्प येवोत अशी ती प्रार्थना आहे. तर अशा प्रकारचं हे शिवसंकल्प सूक्त आहे. त्यातले तुम्ही म्हणाल की मग हे सगळं स्वामीजींनी कुठे सांगितलेलं आहे का? आम्ही तर कधी वाचल्याचं आठवत नाही. आठवत आहे का कुठे ते? कुठे कुठे हा पुरावा? कोठे पुरावा? घ्या. शिवरहस्य खंड 1 त्याच्यामध्ये पान 183, 184, 185 याच्यामध्ये ही सूक्त आले. 3 सूक्त त्यातली जी आहेत ती महत्त्वाची 3 सूक्त आहेत. त्या तिन्ही सूक्ताचं वर्णन ह्याच्यात आलेलं आहे. आपण ती 3 सूक्त कोणती आहेत ते ऐकणार आहोत आणि त्याच्या पाठोपाठ त्याचा अर्थ पाहून मग शिवाचं ध्यान करणार आहोत. तेव्हा आपण शिवसंकल्प सूक्तातले पहिले 3 मंत्र ऐकायला सुरुवात करूयात. आता शिवसंकल्प सूक्त. ओम यज्जाग्रतो दूरमुदैति देवं तदुसुप्तस्य तथैवैति दूरं गमं ज्योतिषां ज्योतिरेकं तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु. ओम येन कर्माण्यपसो मनीषिणो यज्ञे कृण्वन्तु विदथेषु धीराः सदपूर्वं यक्षमन्तः प्रजानां तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु. ओम यत्प्रज्ञानमुदचेतो धृतिश्च यज्ज्योतिरन्तरमृतं प्रजासु यस्मान्न ऋते किंचन कर्म क्रियते तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु. तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु. तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु. हे सगळं जे आहे हे मनाला केलेलं वर्णन आहे. मनाचं वर्णन नुसतं नाही आहे, मनाला केलेलं आवाहन आहे. आणि या तिन्ही मंत्रांचा अर्थ असा आहे, जे मन जागेपणी दूर निघून जातं ते आत्मप्रकाशक मन निद्रास्थितीत तसंच परत येतं. दूरगामी ज्ञानेंद्रियांचं एकमेव प्रकाशक असं माझं मन कल्याणकारी संकल्प करणारं होवो. दुसऱ्या मंत्राचा अर्थ आहे, ज्या मनामुळे कर्ममार्गी विद्वान आणि प्रतिभावंत यज्ञात आणि यज्ञसभांमध्ये कर्माचं आचरण करतात, ज्या मनाच्या पूर्वी ज्ञानेंद्रियांची उत्पत्ती नव्हती, जे प्राणीमात्रांच्या अंतर्यामी असतं, असं आश्चर्यकारक माझं मन कल्याणकारी संकल्प करणारं होवो. तिसऱ्या मनाचा अर्थ फार विलक्षण आहे. त्यात म्हटलेलं आहे, जे मन प्रकर्षाने ज्ञान करून देणारं आहे, सामान्य प्रकारचं ज्ञान करून देणारं आणि धैर्यस्वरूपी आहे, जे मन प्रजेच्या अंतर्यामी राहून ज्ञानेंद्रियांचं प्रकाशक असतं, जे मन अमृतस्वरूपी म्हणजे शाश्वत आहे आणि ज्याच्याशिवाय कोणतंही कार्य करता येत नाही, ते माझं मन कल्याणकारी संकल्प करणारं होवो.
किती सुंदर संकल्पना आहे. हे सगळं आपण आपल्या मनात ठेवायचं आहे. आणि आता आपण शिवाचा जप करत करत समोर जी शिवाची आकृती येईल ती मनचक्षु समोर आणा आणि त्या शिवाचं ध्यान करायचं आहे. आता आपण शिवोहमचा जप करणार आहोत. एका बाजूने शिव संकल्प आपण ऐकलाय, दुसऱ्या बाजूने आपण शिवोहम म्हणतोय. शिवोहम याचा अर्थ काय? मीच शिव आहे. कोहम सोहम, मी कोण आहे? तोच मी आहे, तेच तत्व मी आहे. तसं शिवोहम, शिवोहम याचा अर्थ मीच शिव आहे. मी लोकांचं चांगलं करीन असं आपण मनात आणायचं आहे. शिवोहममध्ये एका तऱ्हेने अहंकार आहे, पण अहंकार जर धरायचा झाला तर तो शिवाचा धरावा असा त्याचा अर्थ आहे. चांगल्याचा अर्थ धरीन, माझा अहंकार चांगल्यासाठी असो, चांगलं करण्याची जबाबदारी माझी आहे, त्यानं माझंही चांगलं होईल आणि सगळ्यांचं चांगलं होईल यासाठी मी शिवोहमचा जप करणार आहे. सगळ्यांनी शांत राहा, शांत राहा आणि एकत्रित आपण काही वेळेला शिवोहमचा जप करूयात आणि त्यानंतर आपण शांतपणे ध्यान करूयात. शांत शांत. ओम शिवोहम 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 शिवोहम. शांत शिवरूपाशी एकरूप होऊयात. महाशिवाचं ध्यान मनोमन सर्वत्र व्याप्त करूयात.
हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि 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 ओम हरि ओम हरि ओम हरि 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 ओम हरि ओम हरि ओम हरि ओम। हरि ओम। दोन्ही तळवे एकमेकांवर घर्षण करा, डोळ्याला हात लावा, गालाला हात लावा आणि रिलॅक्स व्हा. आपण या ठिकाणी गीतेच्या पहिल्या अध्यायाचा पूर्वार्ध समजून घेतला आणि त्याला महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवसंकल्प सुक्त आणि शिवध्यानाची जोड दिली. पुढच्या महिन्यात आपण गीतेच्या पहिल्या अध्यायाचाच उत्तरार्ध, त्याचं मानसशास्त्र, एका बाजूने युद्धशास्त्र आहे, दुसऱ्या बाजूने मानसशास्त्र आहे, तिसऱ्या बाजूने त्यात वंशशास्त्र आहे. ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या महिन्यामध्ये आपण समजवून घेणार आहोत. आता याच्यापुढे आपण पुढच्या प्रत्येक आठवड्याला एकत्र या आणि एकत्र येऊन स्वामीजींनी हा जो खंड आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यातल्या सगळ्या श्लोकांचं आणि सगळ्याचं साधनेचं वाचन आपलं होणार नाही, पण त्यातला मानसशास्त्राचा भाग प्रत्येक आठवड्याला थोडा थोडा वापरत राहा, वाचत राहा, चिंतन करा आणि त्याच्याबरोबर त्याचं वर्णनही करा. आपणही या निमित्ताने अनेक प्रकारचे प्रश्न मनामध्ये निर्माण करणार आहोत. अनेक पद्धतीने आपल्या मनामध्ये चिंतन करीत राहणार आहोत. तुमच्या मधल्या काळातल्या चिंतनासाठी 2 प्रश्न तुमच्यासमोर मांडतो. आपापसात विचार करा आणि चर्चा करा. एक प्रश्न आहे, गीता ही हिंसेला प्रवृत्त करते का अहिंसेला? गीतेचं तत्त्वज्ञान आहे आणि तत्त्वज्ञान हे एरवी हिंसेला प्रवृत्त करत नसतं, पण मग गीता ही हिंसेला प्रवृत्त करते का अहिंसेला? आपापसात चर्चा करा. अहिंसा परमो धर्मः याचा अर्धवट उच्चार नको. अहिंसा परमो धर्मः धर्महिंसा तथैवच. अहिंसा हा श्रेष्ठ धर्म आहे, तथापि धर्मरक्षणासाठी हिंसा त्याचप्रमाणे श्रेष्ठ आहे. मानव धर्माचं रक्षण व्हावं. तर याच्यावर जी काही आपल्याला चर्चा करायची असेल ती चर्चा करा. आणि पुढच्या वेळेला आपण जो विषय समजून घेणार आहोत त्याबद्दलच्या प्रश्नाचं चिंतन तुमच्या मनात ठेवा. तो म्हणजे केव्हा तरी आपल्याला पुढे करायचं आहे, ते म्हणजे गीतेमध्ये पहिल्या अध्यायात वर्णसंकर सांगितलेला आहे. अर्जुनाने म्हटलेलं आहे की युद्धामुळे अनेक सैनिक मारले जातील, त्यांच्या स्त्रिया ह्या एकाकी पडतील, त्यामुळे वर्णसंकर होईल आणि त्यामुळे समाजाचा विनाश होईल. मग आजपर्यंत अनेक युद्ध झाली, काय झालं असेल त्यावेळेला? महाभारतात काय झालं, एरवी काय झालं? आपल्या भारत देशामध्ये अनेक आक्रमणं आली. मग त्या सगळ्यांचा परिणाम या भारतभूमीवर, येथील स्त्रियांवर, येथील प्रजेवर काय झालेलं आहे याचं चिंतन या निमित्तानं आपण करायचं आहे आणि केव्हा तरी त्याची उत्तरं शोधायचा प्रयत्न करूयात. पुढच्या आठवड्यांमध्ये आपापल्या स्थानिक केंद्रात जमलं तर, आणि ते नाही जमलं तर आपापल्या पातळीवर आपापल्या घरामध्ये, घराच्या आजूबाजूला कमीत कमी 7 लोकांनी एकत्र येऊन
आपल्याला इथे हे कळवायचं आहे. काय कळवायचं आहे? त्यांची 7 नावं कळवायची आहेत ध्यानासाठी. अभ्यास वर्ग सुरू करणं म्हणजे कमीत कमी 7 लोकांनी एकत्र येणं आहे. त्यासाठी तुम्हाला हे पुस्तिका उपयोगी पडेल. 7 जणांची नावं लेखी पाहिजेत. शक्य झालं तर कुठे जमणार ते स्थळ, केव्हा जमणार तो वार आणि वेळ सांगता आली तर थोडा बदल चालेल, पण किमान 7 जणांची नावं मुख्य केंद्राला आपण लेखी कळवायची आहेत, लिहून कळवायची आहेत आणि त्याचा फोटो काढून व्हॉट्सअपवर कळवायचा आहे. हे सगळं शक्ती जोडणुकीसाठी महाशून्यबिंदू समोर ठेवलं जाईल आणि त्याच्यातून आपल्या सगळ्यांना शुभ प्रेरणा मिळतील. आपण पहिल्या अध्यायाच्या निमित्ताने जमलेलो आहोत. इथे आपण हा पहिला अध्याय आणि ध्यान प्रक्रिया पूर्ण करतो आहे. पुन्हा पुढच्या महिन्यात भेटूयात. तोपर्यंत हरिओम हरिओम हरिओम. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय प्रणतक्लेशनाशाय